मध्ये करण्या ठिकाणी आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण भरघोस पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. गिफ्ट हॅम्पर आहेत, त्यानंतर स्वीट बॉक्स, कोल्ड ड्रिंक्स, सुंदर ट्रॉफीज, त्यानंतर बॅग, हे अनेक पारितोषिक आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. प्रथम या ठिकाणी आपण ट्रॉफीज देणार आहोत. तर पप्पू रणवीर स्पॉन्सर ट्रॉफीज मी बाळराम शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफीज देऊया. त्यानंतर करण फिरांगणे स्पॉन्सर शीतपेय मी विश्वनाथ गंगाराम पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे शीतपेय देणार आहोत. त्यानंतर गुरुनाथ फिरांगणे स्पॉन्सर स्वीट बॉक्स कुकसेगावचे समाजसेवक आणि सापेगावचे जावई यांना विनंती करतोय आपण स्वीट बॉक्स देणार आहोत. मैच के बाद कुछ मीठा हो जाए. त्यानंतर तुकाराम फिरांगणे आणि भागीनाथ पाटील स्पॉन्सर बॅग या ठिकाणी आलेले आहे, आपण बॅग सुद्धा देणार आहोत. आणि त्यानंतर खांडवलगावचे विद्यमान उपसरपंच विलास लक्ष्मण पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी श्रीधर पारदे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. वेल प्लेड ऋषिकेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. गावदेवी खानपे संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे प्लीज. दोपहर के सत्र में सभी मान्यवर और क्रिकेट प्रेमी का दिल के गहराई से आभार व्यक्त करते. सभी का शाम पारदी चषक 2019 में हम दिल के गहराई से वेलकम करते. मोस्ट वेलकम. लौट चलते दूसरे राउंड के पहले मैच की तरफ. पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश 11 कुकसे बनाम आई गावदेवी खानपे के बीच में पिछला मैच हुआ था. इसके सापे और पिछले साल की ये देखिए मैदान के बाहर तेज बवंडर आता हुआ देखने. अब मैदान में कौन बवंडर लाता है देखने वाली बात है. धनेश कुकसे लाती है फिर आई गावदेवी खानपे. हालांकि खानपे की टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला और धनेश कुकसे ने पहले मैच को जीत लिया था माउली अमने के सामने. दोनों ओपनर्स बीच मैदान की तरफ आते हुए आतिश मागे और उनके साथ टीम के स्पॉन्सर दिलीप धर्मा पाटिल. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. राखीव खेळाडू मिळणार नाही, लक्षात घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा भवंडर आलेला आहे, खूप मोठं वादळ आलेलं आहे. आमचं क्रीडांगण या ठिकाणी मात्र साफ करून गेला जातोय. नक्कीच साइटनेस लोकांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही भरपूर काही करू शकतो, परंतु भवंडरला साठी मात्र काहीच करू शकणार नाही. हे नैसर्गिक काय. तर कानपे संघ आपण क्षेत्रक्षण त्वरित सजवून घेणार आहात प्लीज, कारण आज आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. तर कुठल्या प्रकारचा उशीर होणार नाही याची आपण काळजी घ्या. कर्णधार प्रेम पाटील प्लीज, आपण क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे.
खांडपे संघ प्लीज, आपण जरा खेळाला या ठिकाणी सुरुवात केली नाही तर आयोजकांच्या वतीने आपल्याला पेनल्टीज अलाउन्स केली जाईल प्लीज. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध अमर स्पोर्ट कासने आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीला अंतिम सामना असेल मीनाक्षी स्पोर्ट कांदली विरुद्ध एसके स्पोर्ट सापे. या सर्व विजय संघांना विनंती करतोय की आपण कुठेही जायचं नाही, कारण आपला सामना कुठल्याही वेळी या ठिकाणी मात्र खेळवण्यात येईल, तर आपण ग्राउंड सोडून कुठेही जाऊ नका. तर आणखी त्या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. सलामीची जोडी नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय आतिश आणि दिलीप ही जोडी पाहतो खेळपट्टीवर. पहिला चेंडू ऑन साईडला खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातो या डीप स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या बाहेर. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोली निघते त्याचप्रमाणे वेगाने चेंडू जातो या 4 धावांसाठी. आतिश मागे की इस वक्त आतिश ही शुरुआत मिलती हुई धनेश कुकसे टीम को. नक्कीच पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त करतोय आणि इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. बॅटची नक्कीच हलक्या प्रमाणात एज लागली, चेंडू जमिनीच्या सहाय्याने गेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गलीमध्ये जाऊन चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची नक्कीच संधी उपलब्ध होती फलंदाजाकडे. धावसंख्या पुढे जाते बिनबाद 5. बिल्कुल पूरी तरह से बल्ले पर आई नहीं थी. आतिश मागे की गेंद चली गई थी गली पर, जहाँ पर सिंगल पूरा करते हुए 5 बिना किसी नुकसान पर सामना करते हुए दिलीप. प्रेम पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने. इथे मात्र चेंडूवर व्यवस्थित लक्ष नाही, ऑन साईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो नक्कीच एक वेगाने धाव पूर्ण करतोय, वैयक्तिक एका धावने अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते बिनबाद 6. प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमर स्पोर्ट कासने विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी. प्रेम पुन्हा एकदा इथे मात्र मिडॉनला बीट केला जातोय, अतिशय वेगाने चेंडू जातोय लॉंग ऑन सीमेरेषे बाहेर. चौकार. जबरदस्त गेम प्लॅन आदित्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशला प्रमोट केलं डावाची सुरुवात करण्यासाठी आणि चांगल्या धावा मात्र जोडतोय. इथे मात्र फुल करण्याचा प्रयत्न, थोडासा बीट होतोय परंतु चेंडू अतिशय वेगाने जातोय नॉन स्टॉप सीमारेषा जवळ. जोपर्यंत चेंडूला गॅदर करतोय, चेंडूला पकडतोय तोपर्यंत नक्कीच वेगाने 2 धावा पूर्ण करण्या. संघनायकाने जो नाणेफेकीचा कॉल प्राप्त केल्यानंतर अक्षय पाटीलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो आतापर्यंत योग्य ठरतोय धनेश 11 कुक्षी संघासाठी. जहाँ तक मेरा सवाल है योगेश पाटिल, इस सत्र में मैंने 17 या 18 मरतबा धनेश कुक्से को पड़गा टेनिस क्रिकेट में मैचेस में देखा और आतिश मागे ने हमेशा 100% दिया धनेश कुक्से टीम के लिए. हो नक्कीच, त्यात काही शंका नाही. चांगले प्रभावित कामगिरी करतोय. इथे मात्र कोलवाटापाचा चेंडू फ्लिक केला जातोय डीप मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. क्या शॉट केला, मजबूत बॉटम हैंड का इस्तेमाल, फ्लिक शॉट आंखों के नीचे से और पैरों के सामने से फ्लिक कर दिया तो पर आतिश मागे ने गेंद चली गई थी डीप मिड विकेट के बाहर 4 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 16 रन 1 ओव्हर की समाप्ती के बाद. दरम्यान या ठिकाणी जांभूलपाटी गावातील सन्माननीय अरुणजी पारदे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं श्याम पारदे चषक 2019 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. अजय, आदित्य, काय वाटते ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे धनेश 11 कुक्षी संघाने पहिल्या षटकात? तूफानी शुरुआत. इसी प्रकार की अगर बल्लेबाजी होती रही तो फिर लक्ष्य 3 ओवर में 45 और 50 के पास चला जाएगा, जहां पर धनेश कुक्से की मजबूत गेंदबाजी खांडपे टीम को टेस्ट कर सकती है. आणि एक प्लस पॉइंट आहे की लोकल टीम आहे, याच क्रमांकावर सातत्याने सराव करत असतो आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट लाभतो या ठिकाणी धनेश 11 कुक्षी संघाला. देखिए अभी तक हमने लोनार परिसर और पड़गा टेनिस क्रिकेट में किसी भी होम टीम ने अपने कप को अभी तक जीता नहीं. हालांकि धनेश कुक्से का होम ग्राउंड है लेकिन कप इस वक्त श्याम पारदी का कुक्से के ग्राउंड पर है. लेकिन धनेश कुक्से के लिए देखना है 1 ओवर की समाप्ति के बाद 16 बने और बचे भी 2 ओवर में कितने रन बनते देखने वाली बात है.
दुसऱ्या षटकाला निकी त्या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज पंकज. रामडो विकेटने मात्र मारा केला होता. दिलीप पाटील कुठेतरी या ठिकाणी स्ट्रगल करतोय, कारण आतापर्यंत दोन चेंडूचा सामना केला. दोन चेंडूमध्ये जर आपण फटके पाहिले तर आत्मविश्वास फटक्यामध्ये मात्र पाहायला मिळाला नाही. परंतु रणनीती चांगली आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक अतिशकडे देण्याचा प्रयत्न करतोय. देखिए 3 ओवर का मैच है. धनेश कुकसे के पास राज पाटिल के ऐसे बैट्समैन है जो आक्रामक बल्लेबाजी कर सकते हैं. दिलीप पाटिल जो ओपन के लिए आए वो कहीं ना कहीं गलत मर्तबा अच्छी गेंद पहली बल्ला चला था, पर आतिश मागे ने गेंद बाद में चली गई थी विकेट कीपर के पास. दिलीप पाटिल के जगह पर अब राज पाटिल को भी भेज सकते थे. महेंद्र पाटिल जो पिछले मैच में ओपन करने के लिए आए थे, दिलीप पाटिल के साथ मतलब दिलीप पाटिल को कंटिन्यू रखा है ओपन करने के लिए. त्याच्यावर विश्वास आहे, भरोसा आहे संगणकाचा. आणि इथे मात्र पहा जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. AK-47 टू 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 6 रन. मौका भी दिया और छक्का भी दिया. स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 23 फॉर द नन. पंकज मुर्त्याबे आतिश के लिए फिर से अच्छी गेंद, छोटी गेंद थी, पड़ने के बाद नीचे बैठ गई थी. बैट्समैन के इरादे और उनके अनुमान को चीरती हुई विकेट कीपर के पास एक अच्छी गेंद समाप्त होती हुई बैकअप करते हुए अपने गेंदबाजी में पंकज. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडूची फिकी केली पंकजने. आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. ऑफ स्ट्रिकचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगली गोलंदाजी निशाण दाखवतोय आदित्य, कारण षटकार लागल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू ठिकाणी फेकतोय. जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक मित्र म्हणेन पंकज कडून आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल पिछली 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर रखी थी और उसी का लाभ मिलता हुआ गेंदबाज पंकज को. लगातार बल्ला चला था, लेकिन जिस तरह से अंधेरे में तीर चलाते उस तरह से बल्ला चला तो पर आतिश मागे ने और गेंद लगातार लहरा कर विकेट कीपर के पास जाती भी. इथे मात्र तिन्ही इष्ट्या मात्र खुल्या ठेवल्या आणि इष्ट्या वाकवल्या. पर और निशाना बनाते हुए गेंदबाज पंकज और ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को पहला विकेट का पतन होता हुआ धनेश कुकसे का आतिश मागे के रूप में आउट होने से पहले कुल मिलाकर 21 रनों की पारी के लिए विशाल और विस्फोटक, जिसमें 3 चौके और 1 सिक्सर के मदद के साथ आतिश मागे ने 21 रनों की पारी के लिए थी. कुल मिलाकर 23 के ऊपर गिरने वाला पहला विकेट धनेश कुकसे का. नया बैट्समैन टीम के सबसे भरोसेमंद ऑलराउंडर राज पाटिल आते हुए, लेकिन सामना करते हुए दिलीप पाटिल. तीसरे ओवर के लिए मोहित आते हुए. अब कितना मन मोहित करते देखने वाली बात है. दिलीप पाटिल के लिए और दी विकेट. छोटी गेंद थी, फिर से एलिवेशन नहीं बना. पुल और आधा हुक करते हुए जब तक गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर उठाते हुए डीप में 1 रन पूरा करते हुए. शॉट में उतनी जान नहीं थी योगेश पाटिल दिलीप पाटिल के. परंतु आदित्य या चेंडू मागे नक्कीच एक संधी होती. नक्कीच जास्तीत जास्त धावा नक्कीच त्या ठिकाणी जोडू शकला असता, परंतु टायमिंग मात्र व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. जे चेंडूला अंतर मिळायला हवं होतं ते अंतर मात्र मिळालं नाही, आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला दिलीप पाटीलने. तिन्ही फटक्यामध्ये मात्र आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. 3 धावांवर खेळतोय, आणि त्यानंतर आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावर येतोय राज पाटील. राज पाटीलकडे नक्कीच भरपूर अपेक्षा आहेत संघनायकाच्या, परंतु पाहूया त्या अपेक्षेनुसार या ठिकाणी कामगिरी करतोय का. दूर वाली चोट से ओवर द विकेट. छोटी गेंद और गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. सिक्सर के साथ राज पाटिल का भी खाता खुलता हुआ.
देखिए छोटी गेंद थी, हाफ ट्राई करती योगेश। राज पाटिल को अब हाफ ट्राई कर गेंदबाजी नहीं कर सकते क्योंकि राज पाटिल का बल्लेबाजी का क्लास काफी ऊंचा है और उन्होंने पिछली गेंद पर बता दिया कि कितने ऊंचे क्लास के बैट्समैन है। छोटी गेंद थी, मिडल किया था गेंद को और भेज दिया था डीप मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए। नक्कीच मोहित पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत इथे मात्र ओव्हरपेच चेंडू लॉब केला जातो निखिल तर चेंडूच्या खाली जबरदस्त झेल कॅच ऑफ द मॅच फलंदाज बाद किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमिर वार आणि पलटवार या ठिकाणी मात्र आणखी पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी धनेश इलेव्हन संघाचा गेम प्लॅन जर आदित्य आपण बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये महेंद्र पाटीलला डावाची ओपन करण्यासाठी आला होता आणि या सामन्यामध्ये अजूनही त्याच्यावर मात्र विश्वास ठेवला नाही अंकेशला प्रमोट केला आहे प्रत्येक संघाची वेगवेगळी गेम प्लॅन असते आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता अंकलेश येतो या नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला धावसंख्या स्थिर 3 बाद 30 अजून या डावामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पाहूया दिलीप पाटील कशा रीतीने मात्र 3 चेंडूला खेळून काढतोय इथे मात्र आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय एकदा पूर्ण केली जोपर्यंत लॉंग ऑन तर 70च्या चेंडूला उचलतोय तोपर्यंत फक्त दिलीप पाटीलकडे एक धाव घेण्याची संधी होती देखिए पहली ओवर से हम देख रहे हैं कि दिलीप पाटिल काफी स्ट्रगल करते हुए इस मैच में लगातार मिस टाइमिंग शॉट्स खेलते हुए किसी भी शॉट्स के पीछे उनका पूरी तरह से एलिवेशन नहीं है और इसी के कारण एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 3 विकेटों के नुकसान पर सामना करते हुए अंकलेश मोहित राइट आर्म ओवर द विकेट फिर से छोटी गेंद मिस टाइमिंग हवा में गेंद के नीचे निखिल तारे और आउट होते हुए बैट्समैन अंकलेश और एक झटका लगता है इस बार में। धनेश कुकसे की टॉप ऑर्डर पूरी तरह से अब ढेर होती हुई आई गावती हुई खानपे के सामने नए बैट्समैन बायत के भूषण पाटिल आते हुए लेकिन दिलीप पाटिल सामना करते हुए अभी भी कुछ गेंदें शेष 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है। इसके बाद होने वाला मैच अमर कासने बनाम शिवशक्ति कोशिम्बी बैकफुट पर जाकर पंच कर दिया गेंद चली गई डिपिश एक्स्ट्रा कवर में दूसरे की कोशिश वहां पर देखना है किसको आउट घोषित किया अंपायर ने। भूषण पाटिल इस वक्त 0 का चश्मा पहनकर डगआउट की तरफ। तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धनेश इलेव्हन कुकच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना एकूण धावा जोडल्या 32 धावांचा टार्गेट असेल गावदेवी खांडपे संघासमोर। तर आपण जाऊया नाणेफेकीकडे ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे सन्माननीय अरुण पारदी शिवशक्ति कोशिम्बी के कप्तान और अमर कासने के कप्तान आपको टॉस बॉक्स में आना है। यहाँ पर अमर कासने के कप्तान हमसे जुड़ चुके। त्रिशूल ठाकरे अगर मेरी आवाज सुन रहे तो आपको टॉस बॉक्स में आना है। थोडंसं करेक्शन केलं जातोय कारण यानंतर जो सामना आहे एसके स्पोर्ट सापे विरुद्ध मीनाक्षी कांदली कांदली संघाचा संघनायक आणि सापे संघाचा संघनायक आपण समालोचन कसे संपर्क साधायचा आहे तर आणि थोडासा करेक्शन होतो या ठिकाणी टार्गेट असेल 33 धावांचं गावदेवी सापे संघ खांडपे संघ लक्षात घ्यायचं आहे।
इस वक्त इनिंग की शुरुआत होती हुई और 33 का पीछा करने के लिए दोनों भी ओपनर्स और पहले ओवर के लिए माइक्रोफोन पर आते हुए भिवंडी ग्रामीण और पडगा टेनिस क्रिकेट की बुलंद आवाज योगेश पाटील. धन्यवाद आदित्य. तर या ठिकाणी आपण पाहतो 3 षटकांचा सामना आणि 33 धावांचं लक्ष आहे गावदेवी खांडगे संघासमोर. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे आणि गोलंदाजी जर बघितली तर नक्कीच गणेश कुक्षे संघाकडे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पंकज पाटील असेल, भूषण पाटील असेल, त्यानंतर अंकलेश असेल, अतिश असेल, प्रभावित कामगिरी आहे त्यांच्या माध्यमातून. परंतु पाहूया त्यांच्या नावारूपाने ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते का. निखिल तारे आणि प्रेमनाथ अशी ही जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर. आणि या पहिल्याच षटकाला सुरुवात करेल पॉवर प्ले मध्ये भूषण पाटील कुक्स एंडकडनं मात्र गोलंदाजीला सुरुवात करतोय. डीप मिड विकेट आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग हे दोन शतरक्षक सीमेरेषे लगत आपण पाहतो या शतरक्षक करण्यासाठी. भूषण पाटीलचा पहिला चेंडू लेट कट, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो या जबरदस्त नजाकत फटका. चेंडू अतिशय वेगाने जातो या थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काम म्हटली जाते या त्याचा दृश्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाला. फटक्यामागे कुठल्या प्रकारे ताकद नव्हती, फक्त चेंडूला दिशा दिली आणि निखिलचा परिणाम स्वरूपी आपण पाहतो या ठिकाणी 4 धावाने निखिल आपलं खातं उघडतोय. भूषण पाटील पुन्हा एकदा इथे मात्र सरळ बॅट नेट जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. छोटे कद के सचिन तेंदुलकर जिनका कद बहुत छोटा था और क्लास बहुत ऊंचा था, लेकिन ये देखिए छोटे कद के निखिल तारे और क्लास कितना ऊंचा नजर आता हुआ योगेश पाटील. तर पंतांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. अगोदरच आपण कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उसने शेजारी नक्कीच फ्री हिट चेंडू उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट आणि सामना करतोय निखिल. जबरदस्त फाटका, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची नजाकत, पहिला फलंदाज चौकारांची हॅट्रिक मारणारा ठरतोय निखिल तारे. सन्माननीय जेवणजी पाटील जांभूलपाडा गावाचे समाजसेवक यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. तर या चौकाराची हॅट्रिक मारणारा हा पहिला फलंदाज ठरतो या निखिल. आणि मी नक्कीच गावदेवी खांडपे संघाचं कौतुक करेल की 9 खेळाडू असताना सुद्धा हा संघ मैदानामध्ये उतरला आणि त्या संघाकडे मात्र या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 13 धावा पाहतो धावफलकावर, 33 धावांचा पाठलाग करतोय, अजूनही 20 धावा लक्ष्यापासून दूर पाहतोय. पहिले षटक खूपच खराब षटक मी तर म्हणेन भूषण पाटीलकडनं पाहायला मिळालं. इथे मात्र पहा खराब गोलंदाजी, उजव्या ठिच्या खूपच बाहेर चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडनं व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच भर या ठिकाणी केला जातोय. खराब गोलंदाजी आपण पाहतोय भूषण पाटील कडून. आता मात्र लॉंग ऑफ सीमेरेश्वर पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहू शकता लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये पाहतोय आपण या ठिकाणी शतरक्षक मिड ऑन आतमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर पाहू शकता, कव्हरचा शतरक्षक आपण पाहू शकता. गलीमध्ये अतुल पाटील आहे. शॉर्ट फायनलिंग मध्ये आपण पाहू शकता नितेशला. इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेत आहे. राज पाटीलने चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये मात्र सफल ठरला नाही. जीवनदान दिला जातो या फलंदाज निखिलला आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण करतोय. चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र गावदेवी खांडपे संघाला.
16 धावा आतापर्यंत आपण धावफलकावर पाहतो या कुठलाही गडी या ठिकाणी गमावला नाही आतापर्यंत या षटकामध्ये अजूनही तीन चेंडू झालेले आहेत खूपच मागणं षटक आपण पाहतोय एकंदरीने 5 चेंडू फेकलेले आहेत त्या 5 चेंडू मध्ये एक नो चेंडू होता आणि त्यानंतर एक अतिरिक्त स्वेर मारा चेंडू पाहायला मिळाला व्हाईटच्या स्वरूपात इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या टीवर चेंडूची फेकी क्रिकेटची नजाकत चेंडू जातो बॅकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक चौकार असं वाटतं की दुपारच्या सत्रामध्ये धनेश इलेव्हन कुक्षी संघाने जास्तच भोजन केलेलं आहे बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर नक्कीच पूर्णपणे कमकुवत ठरते कारण पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर भूषण पाटीलकडे खूप अपेक्षा होत्या एक आधारस्तंभ म्हणून त्या खेळाडूला ओळखला जातो त्याच्याच गोलंदाजावर आता इथे मात्र वर्चस्व पाहतोय आपण फलंदाजांचं निखिल तरे जबरदस्त फलंदाजी करतोय आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इथे मात्र स्विच हिट घेण्याचा प्रयत्न पहिला आपण सरळ बॅटने धावा अतिशय चांगल्या रीतीने जोडत होता परंतु या ठिकाणी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पंत दिलीप माने यांचा ते मात्र या ठिकाणी बायचा इशारा येतो या अवांतर धावसंख्येत भरवते आणि अवांतर धावणे आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते 21 धावा कुठलाही गडी या ठिकाणी गमावला नाही जबरदस्त प्लॅटफॉर्म जबरदस्त पाया भरणी या ठिकाणी आपण पाहतोय खाडपे संघाची शिवशक्ती कोशिंबी संघाचा संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय भूषण पाटील पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू राज पाटील चेंडूवर झपावतोय संधी आहे धावचीची परंतु इथे मात्र पहा चेंडू येण्या अगोदरच मात्र गोलंदाजाला बेल्स पाडले होते आणि त्याच कारणाने मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र बाद घोषित केला नाही एक चांगला निर्णय आपण पाहतोय पंत दिलीप माने सर यांचा तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णपणे पारड जड पाहायला मिळतोय वर्चस्व पाहायला मिळतोय आपल्याला गावदेवी खांडपे संघाचं धनेश इलेव्हन कुक्षी संघावर पाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायची आहे कारण खेळाडूला नक्की थोडीशी दुखापत झालेली आहे आइए हम अगले टॉस की तरफ बढ़ रहे शिवशक्ति कोशिम्बी बनाम अमर कासने तर नक्कीच आपण या ठिकाणी सन्माननीय अरुणजी पारदी आणि सन्माननीय जयवंत पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत प्लीज थोडंसं फास्ट या सन्माननीय अरुणजी पारदे आणि सन्माननीय जयवंत पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करत आहोत इस वक्त दोनों मान्यवर हमसे जुड़ते हुए टॉस के लिए एक तरफ शाम पारदी चषक और एक तरफ किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा का लोगो हमारे मान्यवर के शुभ हाथों से टॉस होता हुआ एक तरफ अमर कासने की कैप्टन एक तरफ शिवशक्ति कोशिम्बी के टॉस को जीता इस वक्त त्रिशूल ठाकरे ने और एनर्जी ड्रिंक आपको देना है जो हमें स्पॉन्सर किए बालाराम बाबान मात्रे की तरफ से आपके शुभ हाथों से हैप्पी फीज विनिंग कैप्टन जो टॉस के लिए त्रिशूल ठाकरे अपने टॉस जीता क्या करना चाहेंगे बैटिंग ऑल दी बेस्ट बोथ टीम ओ टू दी कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद तर दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात करतो या पंकज पाटील वाहुली यांनीकडनं सामना करतोय प्रेमनाथ हलक्या हाताने मात्र
सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूमध्ये मात्र संपर्क झाला नाही. 22 धावा पाहतो आतापर्यंत आपण धावफलकावर. अजूनही विजयासाठी 11 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये तर पहिल्या डावामध्ये विचार केला तर 32 धावा जोडल्या होत्या धनीशीलन कुक्षे संघाने आणि त्याचा उत्तर जर आपण बघितला तर जबरदस्त उत्तर या ठिकाणी मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलच्या एकूण 22 धावा जोडल्या आणि नक्कीच पहिल्याच षटकानंतर आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटला जाताना धनेश 11 कुक्षे संघ 11 चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची गरज. शिवशक्ती कोशिंबी संघ उशिराने या ठिकाणी प्रमोट केल्यामुळे नक्कीच कमिटीच्या वतीने त्या संघाला 2 धावांची पेनल्टी अलाउन्स केली जाते कारण अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे. या सर्व नियम दिलेल्या त्या नियमांचं आपण पालन करणार आहोत. इथे मात्र ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने जातोय. अंकलेश पाटील चेंडूने झपाट्याने येतोय. एकदा पूर्ण करता संधी आहे धावचीची परंतु या ठिकाणी मात्र पहा भागमभाग पाहायला मिळतोय. खेळाडूंमध्ये मात्र या ठिकाणी समन्वय पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. या स्पर्धेचे जर आपण नियम बघितले आदित्य तर सौदी अरबीपेक्षा या ठिकाणी मात्र नियम कडक आहेत. तर नक्की त्या सर्व नियमांचं आपण चांगल्या रीतीने पालन करायचं आहे. कोणालाही नियमांपासून वंचित केलं जाणार नाही कारण ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे. प्लॅटफॉर्म आपल्यासाठीच उभा केला आहे. फ्री एंट्री आहे. त्यानंतर फ्री जेवण सुद्धा आहे. वेळेवर आपण नक्कीच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु चेंडू जातोय लॉंग ऑनला. इथे मात्र भूषण पाटीलला वाटलं की अतिश मागे चेंडूला उचलेल. अतिश मागेला वाटलं की भूषण पाटील चेंडूला उचलेल आणि इथे मात्र एकच बनेल. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याच लाभ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ये देखिए 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. बिल्कुल 2 खिलाड़ी के बीच में कॉलिंग नहीं थी और उसका लाभ 3 रन इस बीच पूरे करते हुए 3 रनों के साथ 27 पर जाता हुआ स्कोर. 33 रनों का पीछा करती हुई आई गावती हुई खंड पे पंकज की अगली गेंद सामना करते हुए निखिल. इस मरतबा मिस की हुक और गेंद के नीचे अक्षय पाटिल टीम के कैप्टन और आउट होते हुए बैट्समैन निखिल तारे. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय 27 या धावसंख्येवर निखिलच्या रूपाने. निखिलने मात्र जबरदस्त फटकेबाजी केली. बाद होण्यापूर्वी नक्कीच आपण जर बघितलं तर 4 चौकाराच्या सहाय्याने एकूण 20 धावांचं एक मोठं नक्कीच योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज पंकज पाटील. पंकज टू पंकज हलक्याने मात्र चेंडू दिशा दिली जाते. या शॉट फाईन लेगला अक्षय पाटील कडनं सुद्धा चूक घडते. एकदा पूर्ण केली आणि एका धावेवर मात्र फलंदाजी समाधानी मानतोय. धावसंख्या नक्कीच पुढे जाते 28 वर 1 गटाच्या मोबदल्यामध्ये. चेंडू किती शिल्लक आहेत बिपिन? 7 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि विजयासाठी आपण जर बघितलं तर 5 धाबांची गरज आहे. 27 रन 27 फॉर दी 1 विकेट्स आई गावती हुई. मरतबा अच्छी गेंद पूरी लंबाई की गेंद थी. गेंद चली गई विकेट कीपर के पास. 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन और बची हुई 1 ओवर में 5 रनों की जरूरत. 6 गेंदें और 5 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. मैच अभी भी पूरी तरह से समाप्त नहीं हुआ है. देखना अब आखिरी ओवर को राज पाटिल आते हुए. आखिरी ओवर के लिए इस वक्त कुक्से एंड के जानिब से, हालांकि होम ग्राउंड है धनेश कुक्से का. इस विकेट के बारे में अच्छी तरह से जानते धनेश कुक्से के खिलाड़ी, लेकिन सिर्फ 6 गेंदे शेष और 5 रनों की अभी भी जरूरत खंडपे टीम को. समय के मामले में धनेश कुक्से आपको कोऑपरेट करना है. इसके बाद भी 4
और मैच बाकी है। इसके बाद अमर कासने बनाम शिवशक्ति कोशिम्बी और अगला मैच उसके बाद एसके सापे बनाम मीनाक्षी स्पोर्ट्स कानली के बीच। राज राइट आर्म ओवर दी विकेट पंकज के लिए। प्रथमा मिस टाइमिंग गेंद के नीचे दिलीप पाटिल। ओहो कैच छूट गया वहां पर। गरीबी में अब आटा गिला करते हुए दिलीप पाटिल। दुष्कालात 13वां महीना। एक मौका था योगेश पाटिल आउट लेने का धनेश कुकसे के पास। मी तर एवढंच म्हणेन आदित्य, जर शोले पिक्चर मधला जर ठाकूर सुद्धा त्या ठिकाणी उभा असता तरी सुद्धा ठाकूरने तो झेल पकडला असता. मतलब योगेश पाटिल आप दिलीप पाटिल की और उस ठाकुर को कंपेयर कर रहे हैं। कारण झेल अगदी सोपा होता, त्याच्याच मुलं मी कंप्राइज करतोय. यस योगेश पाटिल भी कुकसे से बिलोंग करते हैं। मतलब हवा में उठा दिया मिस टाइमिंग, लेकिन देखना है सेफ लैंडिंग होती भी। दूसरे की कोशिश प्रेम की 2 रन पूरे करते हुए। तीसरे की मांग, लेकिन थ्रो बहुत अच्छा था, लेकिन कलेक्शन गलत राज पाटिल का। और थ्रो, और इसके साथ धनेश कुकसे इस कप से बाहर होती भी। 8 लाख धनेश, अभिनंदन। हार्ड लक दिलीप पाटील आणि कंपनी धनेश 11 कुक्से आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी खानपे संघ. जबरदस्त प्रभावित कामगिरी केली. 9 खेळाडूंसह हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता आणि निश्चित विजय प्राप्त करतोय. तर निश्चित या ठिकाणी सामनावीर ठरतोय निखिल तारे. प्रथम आपण त्या ठिकाणी सुंदर ट्रॉफी आहे ती आपण प्रथम देणार आहोत. तर सन्माननीय जयवंत पाटील यांना विनंती करतोय, पप्पू रणदिवे स्पॉन्सर ट्रॉफी आहे आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूस प्रदान करणार आहोत. त्यानंतर सन्माननीय विश्वनाथ गंगाराम पाटील यांना विनंती करतोय की तुकाराम फिरांगण आणि भागीनाथ पाटील स्पॉन्सर बॅग आहे ती आपण देणार आहोत. त्यानंतर विद्यमान खांडवलचे उपसरपंच विलास लक्ष्मण पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी सन्माननीय दीपकजी पारदी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर गुरुनाथ फिरांगणे स्पॉन्सर स्वीट बॉक्स मिस्टर महेंद्र पारदी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. आणि त्यानंतर करण फिरांगणे स्पॉन्सर शीतपेय मी मिस्टर सचिन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय देणार आहोत. आणि त्यानंतर चौकारांची हॅट्रिक पूर्ण झाली होती आणि त्या हॅट्रिकसाठी मिस्टर महेंद्र पारदी यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेट देखील तुला पुढील सामने